बायको पुस्तक वाचताना नवऱ्याला उद्देशून बायको, अहो यात लिहिलंय गाढव आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्या गाढविणीकडे ढुंकूनही बघत नाही. नवरा, म्हणूनच तर त्याला गाढव म्हणतात ना. पहिली महिला, अहो तुमचा मुलगा इतर मुलांना वाटेल तसं बोलतो, सारखं भांडतो, कोणाचंही ऐकत नाही, सतत रावी. तुम्ही सांगा त्याला नीट वाग म्हणून. दुसरी महिला, राहू दे हो, त्याला मोठेपणी प्रवक्ता व्हायचं आहे. नवरा, ज्याचं वजन पृथ्वीवर 100 किलो आहे तर तेच मंगळावर 40 किलो असेल आणि चंद्रावर तर फक्त 15 किलो असेल. बायको, अय्या म्हणजे मी जाळी मुडीच नाही, फक्त चुकीच्या ग्रहावर आहे. वडील, तुला कोणी आवडत असेल तर सांग, मुलगी खुश होऊन. खरंच? वडील, हो, त्याचं पण तंगडं तोडतो आणि तुझे पण. एकदा एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंडच्या मोबाईलवरून स्वतःचा नंबर डायल करते. मुलगी, बघू त्याने काय नाव टाकले आहे माझे त्याच्या मोबाईलमध्ये. मुलगी नाव बघताच बेशुद्ध होते. नाव होतं झाडूवाली मावशी. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बंड्याने त्याच्या मित्राला फोन केला. बंड्या, अरे गण्या, यार माझ्याबरोबर धोका झाला. गण्या, का, काय झालं? बंड्या, घरच्यांना पुस्तकांसाठी पैसे मागितले होते, घरच्यांनी पुस्तकच पाठवून दिले. किसी ने एक बुजुर्ग से पूछा, आपने जीवन भर शादी क्यों नहीं की? उसने बताया, मेरी जवानी की बात है, मैं एक पार्टी में गया था, वहाँ अनजाने में मेरा पैर आगे खड़ी युवती के लटकते पल्लू पर पड़ गया. वो सांप की तरह फुफकार मारकर एकदम पलटी और शेर की तरह दहाड़ी. लड़ी हेल, अंधे हो क्या? मैं हकलाकर माफ़ी मांगने लगा. फिर उसकी नज़र मेरे चेहरे पर पड़ी. वो बड़े ही मधुर स्वर में बोली, ओह माफ़ कीजिए, मैंने समझा मेरे पति है. जनाब, उस दिन के बाद से आज तक मेरा शादी करने का हौसला न हुआ. एक सुंदर मुलगी तिचे बोट हॉटेल मॅनेजरच्या ओठाजवळ ठेवते. हॉटेल मॅनेजर अवाक होऊन तिच्या सर्व बोटांचे चुंबन घेणे सुरू करतो. सुंदर मुलगी, मॅनेजर, तुमच्या बॉसला सांगा की बाथरूममध्ये टिश्यू पेपर नाहीत.